नमस्कार, मी कविता विकायदेरे, सरपंच पाडेवाडे। ही एक भाकर तीन चुली ही कादंबरी एका स्त्रीची असून ती एका लेखकाने त्या स्त्रीच्या मुलाने म्हणजे देवाजी झाड त्यांच्या मुलाने लिहिलेली आहे। ही कादंबरी अशी आहे की या कादंबरीत त्या पारू ही नायिका यांनी किती संघर्ष केलाय हा या कादंबरीतून आपल्याला अनुभवायला भेटतो। ही कादंबरी जवळपास 425 पानांची आहे, परंतु ही जरी 800 पानांची असेल तरी पण वाचायला आपल्याला सगळ्यांनाच आवडेल अशी कादंबरी आहे। ही कादंबरी वाचत असताना पारूचा संघर्ष किती असेल आणि त्यांचा संघर्ष किती 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 त्या संघर्ष बोलू शकतात या कादंबरीतून आपल्याला जाणवतं। तर ही कादंबरी वाचत असताना पारूचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस त्यांना घरात न घेता त्यांना गायीच्या गोठ्यात राहावं लागलं। गायीच्या गोठ्यात राहून त्यांना पहिली आंघोळ त्यांची गायांना जी पाणी पाजायचं त्या पाणी पाजण्यातून त्यांना ही आंघोळ घालण्यात आली। पहिली आंघोळ ही कशी आणि शेवटची आंघोळ कशी या कादंबरीतून आपल्याला अनुभवास भेटते। तर 10 वर्षाच्या पारूला आज लग्न करावं लागते। आपल्याकडं जी 10 वर्षाची मुली असते तिला आपल्याला किती संगोपन करावं लागतं, तेव्हा आईकडून संगोपन होतं। त्या 10 वर्षाच्या पारूला स्वतःचा संसार उभा करावा लागतो, लग्न करावं लागतं। त्यातून त्या पारूने किती संघर्ष केला किंवा त्या 10 वर्षाच्या पारूला विधवापण येतं, 10 वर्षाच्या असताना विधवापण येतं, किती संघर्षमय। त्यातून दुसरंही लग्न होतं, दुसऱ्या लग्नातूनही किती हे येतं आणि त्याच्यानंतर जेव्हा पारूला दुसरं लग्न करूनही भटकावं लागतं त्यावेळेस मला खरोखर सिंधुताई सपकाळ आठवतात। आणि ती एक भाकर तीन चुली म्हणजे तिसऱ्यांदा लग्न होतं तेव्हाही पारूच्या जीवनामध्ये खूप संघर्ष असतो। त्यांचा मुलगा जेव्हा त्यांना जन्माला येतो असं वाटलं की तेव्हा त्यांचा जीवनपाठ खूप सुरळीत होईल, परंतु सुरळीत न होता आणखीनच बिकट होत गेला। त्यांचे तिसऱ्याही घरचे पती एक्सपायर झाल्याच्या नंतर त्यांना जो मुलगा झाला त्या अतिशय हालाकीतून त्यांचं 7वी पर्यंतचं जीवन गेलं आणि जीवन 7वीच्या नंतर त्यांना जेव्हा बाहेर जावं लागलं तेव्हा पारूच्या जीवनामध्ये जो संघर्ष होता तो तिथून पुढे किती बिकट असेल आम्हाला त्या पुढल्या कादंबरीतून नक्कीच बघायला आवडेल। आणि त्या ज्या कादंबरीचे लेखक आहेत देवाजी झाड, मी त्यांना विनंती करेल की त्यांनी जी पुढची कादंबरी आहे ती लवकरच आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद।